की टेट 2025चं पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार. तर मित्रांनो, अर्थातच या संदर्भात पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, कारण निकालाबाबत प्रचंड घोळ आहे. त्याच्याबाबत वेगवेगळ्या मागण्या होत असताना एक अशी मागणी होती की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होईल का आणि ते कधी होणार. तुमच्या मनामध्ये जर हा प्रश्न असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला समजेल येणाऱ्या काळामध्ये की तुमची कुठली मागणी आहे. येस मित्रांनो, या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण पाऊल शासनाने उचललेलं आहे. ते म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती जे आजवर काम करत होते त्यांच्यावरती आता त्यांनी गदा आणलेली आहे. ती कशा संदर्भात, पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू होऊ शकतं या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. येस, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण इथंच तुम्हाला मिळते शिक्षकांच्या हक्काच्या व्यासपीठ हा जो आपला परिवार आहे तिथं ऑथेंटिक आणि महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा म्हणे, शिक्षक भरतीसाठी सतत सक्रिय, रस्त्यावरचा लढा आणि तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये स्थान याचसाठी मिळालेलं आहे, कारण आपण प्रामाणिकपणे शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत आहोत. टेट निकालातील प्रचंड घोळ आणि त्याच्यानंतर आता निकाल रिवाईज होणार, ह्या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा अजून एक महत्त्वाचा जो पुढचा टप्पा आहे तो सुद्धा पूर्ण करणं गरजेचं आहे, तो म्हणजे पोर्टलचं रजिस्ट्रेशन. मित्रांनो, पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू करण्यात यावं यासाठी सुद्धा उमेदवारांची मागणी होत असताना आता शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे. ते म्हणजे 15 मार्च 2024 रोजी एक GR आला होता, त्याला आपण काळा संचमनेचा GR बोलतो. त्या संदर्भात सध्या शासनाच्या विरोधात कोर्टामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस सुद्धा चालू आहे. हिअरिंग संपलेली आहे, परंतु निकाल अजून बाकी आहे. तर याच धर्तीवरती तो निकाल आल्यावरती संचमनेते संदर्भात GR काढलं जाईल असं वाटत होतं, परंतु शासनाने त्या निकालाचं कोणतंही गांभीर्य घेतलेलं नाही आहे आणि 15 मार्च 2024च्या GR नुसार सध्या संचमनेता करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याची डेडलाईन दिलेली आहे 30 सप्टेंबर 2025. हे चालू असताना सुद्धा काही न्यूजच्या माध्यमातून असं आपण पाहिलेलं आहे की शासनाने युटर्न घेतलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी आज माझ्याकडे एक लेटर आलेलं आहे. जवळपास 46 शिक्षक आहेत, त्यांनी हेच मार्गदर्शन मागवलेलं आहे आपल्या शिवयुनिटी फाउंडेशनकडे की एक संस्था आहे त्यांच्या थ्रू त्यांनी मागितलेलं आहे की आम्हाला मार्गदर्शन करा, कारण आम्ही अतिरिक्त होत आहोत याच GRच्या याच्यामुळे आणि आम्हाला अतिरिक्त व्हायचं नाही आहे. शासनाचा हा जो GR आहे तो संशयास्पद आहे. त्याच्या संदर्भात लवकरच मी तुम्हाला सुद्धा सांगेल, कारण प्रत्येकाला तसं लढण्याची गरज सुद्धा आहे. सो कम टू द पॉईंट. सो मित्रांनो, आता सध्या असं आहे की त्याच GR नुसार एक कंत्राटी शिक्षक भरती करण्यात आली होती, ज्या शाळेमध्ये, व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या, त्याचबरोबर 20 किंवा 20पेक्षा कमी पटसंख्या असेल तिथे मात्र एक कायमस्वरूपी शिक्षक आणि कंत्राटी शिक्षक देण्यात यावा अशी एक GR निघाला होता. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अजून एक तरतूद करण्यात आली की जो कंत्राटी शिक्षक देण्यात येणार होता त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं होतं की तो सेवानिवृत्त शिक्षक असावा, परंतु त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली, म्हणजे सुधारित GR काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्याच्यामध्ये जो ज्याचं DED BEd झालेलं आहे त्याला तिथे कंत्राटी शिक्षक म्हणून घेण्यात यावं. शिक्षक संघटनांनी बराच त्याला विरोध केला. त्यासाठी आपण आझाद मैदानामध्ये आंदोलन सुद्धा केलं होतं की कंत्राटी शिक्षक म्हणून जे माजी शिक्षकांची तुम्ही जी निवड करताय ते तुम्ही निवृत्त शिक्षकांची निवड करताय ती न करता जे DED BEd झालेलं आहे त्यांना संधी देण्यात यावी. आणि मित्रांनो, त्यांना तशी संधी सुद्धा दिली होती. आता नुकताच त्याच्या संदर्भातला GR निघालेला आहे 26 ऑगस्ट 2025 रोजी. तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, तिथं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांनी मात्र त्या कंत्राटी शिक्षकांची ज्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांची आता सेवा समाप्ती करण्याचा आदेश काढण्यात आलेला आहे आणि असे जवळपास हजारोनी कंत्राटी शिक्षक भरण्यात आले होते. आता मात्र त्यांना काढलं जाईल नोकरीवरून आणि त्यांना येत्या काळामध्ये पोर्टल वरती त्यांचं तर कुठलंच रजिस्ट्रेशन नाही, कारण जर 11 महिने झाल्यावरती जर हे शिक्षक जर पुन्हा त्यांना जर तुम्ही नियुक्त केलं तर मात्र ते कोर्टात जाऊ शकतात आणि पुन्हा एकदा कंटिन्युएशन सर्व्हिस दाखवून ते आपल्या त्याच जागेवरती स्वतःची नोकरीचा हक्क आहे अशी ती मागणी करू शकतात. कोर्टाचे तसे बरेच जजमेंट येत आहेत, त्यामुळे आता शासन सुद्धा हवालदिल झालेला आहे आणि शासनाने ठरवलेलं आहे की असं नको, याच्यामध्ये यांनाच काढण्यात यावं आणि त्या संदर्भातील आता तो GR सुद्धा पारित झालेला आहे. त्याचबरोबर नुकतंच मगाशी सांगितल्याप्रमाणे 30 सप्टेंबर
2025 पर्यंत संच मान्यता सुद्धा करायला सांगितलेली आहे. आणि याच धर्तीवरती पोर्टल रजिस्ट्रेशनला सुद्धा गती येणार आहे. निकाल लागलेला आहे. जरी तो निकाल रिवाईज व्हावा, येणाऱ्या काळामध्ये रिवाईज होणार असला तरी सुद्धा मात्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू होणं तितकंच गरजेचं आहे. कारण मित्रांनो 2022चा बऱ्याच वेळा मी तुम्हाला याच परिवार जो आपला यूट्यूब आहे त्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. 2 मेमध्ये निकाल लागला होता 2023 मेला आणि रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं 10 सप्टेंबर 2023ला. कारण तो जरा ॲक्सिडेंटली माझ्या डेटनुसार ते लक्षात आहे. कारण त्या दिवशी बरेच उमेदवार गेले होते मंत्रालयामध्ये, ठिय्या मांडून बसले होते रजिस्ट्रेशन सुरू करावं. यासाठी सुद्धा आपण पावसाळी अधिवेशनाच्या वेळेस आंदोलन केलं होतं. आणि त्यानंतर मात्र काही उमेदवार गेले होते आणि त्यांनी म्हणजे अगदी तिथे खूप राडा घातला असं म्हटलं तर चालू शकेल. त्यानंतर केसरकर साहेब होते, त्यांची मिटिंग झाली आणि त्यांनी तेव्हा रात्री 12 वाजता तो निर्णय घेतला. आणि तिथे काही उमेदवार होते तेव्हा त्यांनी कॉल केला होता. आणि 10 सप्टेंबर हा म्हणजे त्या दिवशी माझा बर्थडे असल्यामुळे मी त्या दिवशी लाईव्ह केलं आहे चॅनलवरती. तुम्ही पाठीमागे जाऊन पहा. म्हणजे बर्थडे होता म्हणून लाईव्ह नव्हतं केलं. तर तो असा विषय होता की त्या दिवशी तिथल्या उमेदवारांनी जे मंत्रालयात त्याचा फॉलोअप घेत होते त्यांनी सांगितलं होतं की पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू करण्यासंदर्भात मीटिंग झालेली आहे आणि त्याच नंतर पोर्टलला रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. म्हणून त्या दिवशी 10 सप्टेंबरला मी चॅनलवरती लाईव्ह केलेलं आहे. लाईव्हमध्ये जाऊन सुद्धा पाहू शकता. आणि तेव्हा पोर्टलचं रजिस्ट्रेशन मित्रांनो सुरू झालेलं आहे. सो थोडक्यात मला सांगायचं काय की हे रजिस्ट्रेशन सुद्धा इतका सोपा पार्ट नाही आहे. तर आता हे रजिस्ट्रेशन सुरू होण्यासाठी नक्कीच गती आलेली आहे. परंतु आता निकालाचा संभ्रम अवस्था आहे. परंतु आता मात्र जे कंत्राटी शिक्षक भरती आहे त्यांची सेवा समाप्ती करण्यात आलेली आहे. पोर्टलचं रजिस्ट्रेशन लवकरच सुरू करावं. यासाठी जरी तुम्ही म्हणत असाल की या व्हिडिओ इतक्या उशीर मॅडम आम्ही पाहिल्यावरती तुम्ही आम्हाला एखादी तारीख द्याल, तर मला एकच सांगायचं आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर सुरू करतो. हे मंत्रालयातलं अपडेट आहे. परंतु लवकर म्हणजे कधी, शीघ्र म्हणजे कधी, पोर्टलवरच्या शिक्षक भरतीच्या जे माझे उमेदवार आहेत, आपल्या चॅनलशी जोडलेले आहेत किंवा 2017, 2022, 2025ची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा शब्द म्हणजे तितकाच ग्रँटेड आहे जसं की आपण बोलतो की आत्ताच येतो आणि तो कधीच होत नाही, अशा प्रकारचं आहे. त्यामुळे लवकर म्हणजे कधी माहीत नाही. त्याच्यासाठी संघर्ष तितकाच महत्त्वाचा आहे. परंतु शासन विचाराधीन आहे की येणाऱ्या काळामध्ये जी शिक्षक भरती आहे ती पवित्र पोर्टल अंतर्गतच घ्यायची आहे. आणि त्यासाठी सध्या बरेचसे शिक्षक आहेत ते मात्र रिटायर सुद्धा झालेले आहेत. फक्त हा जो निकालातला घोळ जर लवकर संपला तर मात्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करता येऊ शकतो. नुकतंच अपडेट जेव्हा मंत्रालयातून घेतलेलं आहे तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर सुरू करतोय पोर्टलवरती रजिस्ट्रेशनची. कारण जवळपास 2,05,000 उमेदवारांचा निकाल लागलेला आहे. परंतु जे अपियर विद्यार्थी आहे त्यांचा निकाल अजून 1 महिनाभरात क्लिअर कट होणार आहे. निकाल कारण त्यांचा लागलेला आहे. परंतु त्यांना महिनाभर अजून एक मुदत दिलेली आहे. त्यातले आता जवळपास 8 दिवस संपलेले आहेत. त्यामुळे 15 ते 3 आठवडे बाकी आहेत. त्यांचा निकाल लागल्यावरती पोर्टलचं रजिस्ट्रेशन मात्र सुरू होण्यासाठी ग्रीन सिग्नल नक्कीच मिळू शकतो. आणि त्याच संदर्भातलं ही बातमी आहे. पोर्टलवरती 2025च्या शिक्षक भरतीसाठी तुम्ही वाट पाहत आहात. निकालात प्रचंड संभ्रम आहे. परंतु जसं चॅनलवरती आपण सुद्धा परीक्षा परिषदेला भेट दिलेली आहे. परंतु आपल्या संघटनेच्या माध्यमातून ज्या मागण्या आहेत, ट्विटरला तुम्ही बालुशा माने म्हणून सर्च करा, तिथं तुम्हाला कळेलच. परंतु त्याला एखाद्या जरी कोणीही असो, कोणतीही संघटना असो, उमेदवाराने क्रॉस मागणी जर केली त्याच संदर्भातलं लाईव्ह सुद्धा केलेलं आहे की विद्यार्थ्यांनी परीक्षार्थ्यांनी काय करायचं आहे ते तुम्ही एकदा फक्त पाहून घ्या. ते तुम्ही जर केलं तर मात्र तेवढं त्या लाईव्हमध्ये सांगितल्याप्रमाणे जरी एखाद्याने जरी चुकीची मागणी केली, 2022 प्रमाणे निकाल द्या एवढी जर मागणी केली तर परफेक्ट कार्यक्रम होतोय. त्याच्यामध्ये कोणाचंच काही होणार नाहीये. खूप सोपं आहे. एखाद्या उमेदवाराला 200 पैकी जर 100 मार्क्स मिळाले तर मात्र किंवा 104 मार्क्स मिळाले तर ते सिंपल 52 अभियोग्यतामध्ये आणि त्याच्यामध्ये 52 असे ते इंटेलिजन्समध्ये 52 दाखवू शकतात. आणि आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ वगैरे हे सगळ्या डिटेल देऊ शकतात. याच्या पुढं ते काही करणार नाहीये. त्यामुळे चुकीच्या मागण्या जर केल्या, मी तुम्हाला सांगितलं आहे की पहिल्यांदा हातवर मी करणार आहे. कारण आपण व्यवस्थित मागण्या केलेल्या आहे. आपली त्या संदर्भातला फॉलोअप चालू आहे आणि याच्या संदर्भात समितीची बैठक सुद्धा होणार होती. परंतु काहींनी जर चुकीच्या मागण्या केल्या तर मी रिस्पॉन्सिबल नाही आहे. कारण उमेदवारांना जर न्याय मिळायचा असेल तर त्यांना विथ नॉर्मलायझेशन आणि विदाऊट नॉर्मलायझेशन मार्क्स जर मिळाले तरच हा घोळ आहे, प्रचंड जो काही आपण स्कॅम बोलतोय
तो निदर्शनास येणार आहे, अन्यथा काहीच होणार नाही. तुमचा परफेक्ट तुमच्या तोंडाला पानं पुसली जाणार आहे. रिस्पॉन्स शीटसाठी सुद्धा असं आहे की त्यांची जो करार झालेला असेल त्याच्यानुसार ते ठरणार आहे, परंतु त्याला सुद्धा ऑप्शन आहे की जर ते इन्सिस्ट केलं तरी ते मिळू शकते. परंतु मी पाहते की जर पहिलीच जर मागणी चुकीची असेल तर मात्र दुसऱ्या मागणीला काही अर्थच राहत नाही. त्यामुळे ज्या कोणी अशी मागणी करतात आहे 2022 पासून निकाल लावण्यात यावा, त्याच्यामुळे जर तसा निकाल दिला तर तुम्हाला न्याय मिळणार नाही, हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगते. त्यामुळे मागणी अशी असायला हवी की उमेदवारांना विथ नॉर्मलायझेशन, विदाऊट नॉर्मलायझेशन चे मार्क्स 2022च्या निकाल जो आहे त्याच्यातली जी माहिती दिलेली आहे, आपली कॅटेगरी आहे, त्याचबरोबर बर्थ डेट आहे, त्या पद्धतीने सर्व तुम्हाला देण्यात यावी अशी जर मागणी केली तर यातून तुम्हाला न्याय मिळणार आहे. अन्यथा कोणत्याही उमेदवाराला याच्यातून न्याय मिळणार नाही. फक्त टाइमपास असेल. म्हणून त्यापेक्षा मला असं वाटतं की ज्यांना मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी तरी पोर्टल रजिस्ट्रेशनच्या पाठी लागा, कारण जर असं जर चुकीची मागणी केली तर मात्र तुमच्या हाती काहीच लागणार नाहीये. आपण आपल्या संघटनेच्या मागणीवरती, शिवनेटीच्या माध्यमातून त्याच्यावरती ठाम आहोत की आम्हाला विथ नॉर्मलायझेशन, विदाऊट नॉर्मलायझेशन मार्क्स देण्यात यावेत. परंतु त्याच दिवशी जवळपास 40 ते 45 उमेदवार होते. त्यांच्या समोर त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मागणीचा विचार केला जाईल, परंतु जर कोणी 2022 प्रमाणे निकाल द्यायची मागणी केली तर त्याला जबाबदार आपण नाही आहोत. आणि त्यामुळे त्याच्या पद्धतीने त्याला जास्त वेळ लागणार नाही. अशी मागणी केली तर फटकन मान्य सुद्धा होईल आणि त्याच्यातून काही मिळणार तर नाहीये. आणि एवढं होऊन सुद्धा शेवटी पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू करण्यासाठी आपला जो लढा आहे तो आपल्याला चालूच ठेवावा लागणार आहे. परंतु पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुद्धा लवकरच सुरू होतं, यात मात्र शंका नाही आहे. सो मित्रांनो, पाहूयात याबद्दलचे काय अपडेट्स येतात आहे. तुम्हाला मेल सुद्धा करायला सांगितलेलं आहे. तुम्ही लाईव्ह पाहून घ्या चॅनलवरचं, जेणेकरून तुम्हाला आपली जी स्पष्ट भूमिका आहे, तटस्थ भूमिका आहे ती सुद्धा कळून जाईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. शिक्षक भरतीचा इतिहास आहे, संघर्षाशिवाय काही मिळालेलं नाही आहे. त्यामुळे पोर्टलचं रजिस्ट्रेशन आहे ते त्यांनी एका महिन्याभरामध्ये सुरू होईल असं जरी सांगितलं असलं तरी तितकंसं सोपं नाही आहे. जरी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलासा देत असले तरी आपल्याला लढावं लागणार आहे. संघर्ष हा 5वीला पुजलेला आहे, मग तो कोणताही शिक्षक असो. जर तुम्हाला पटत असेल तर नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड आणि या संदर्भातील पुढचे अपडेट्स आपण नक्की देत राहू.